भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या. नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही. मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा. परत बोंबलू नका. ते आमदारमध्ये बोंबलत असते. फक्त भाजपच का इतर पक्षाचे का म्हणलं मग घेतलं नाव होते 2-3 भाजप शिवसेना म्हणलंच ना, सगळेच म्हणतोय ना मी. काय विरोधी पक्षावाले जा हां बस का, पण आम्हाला द्या. आम्हाला राजकारणात नाही यायचं, पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा. लोकसभेत तुम्ही छोटासा हिस्सा असला, विधानसभेत मोठा असेल ना. नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडीणार. आता सुप्त होते नाव घेऊ पाडीणार. तुम्ही पण उभं राहणार नाही राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारं बनवणार. मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी. मग कोणत्या जातीचा उमेदवार असतो. विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकारने निर्णय घ्यावा. नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही 288 उभे करणार. नाही मग पर्याय काय आमच्या पुढं. आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलं की द्या. तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय. मग पर्याय काय. तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहात की मग पक्ष स्थापन करणार आहात की मग की यावेळेस थेट अंमलबजावणीवर. आता आमच्या दारात उघडी देत ओढत नाही कुठं सरकारला चर्चेला यावेळेस नेत्यांना येता येईल ना. बघू नाही बघा आता हे आंदोलन आहे. दरवाजे तर चर्चेचे खुले. 288 जागा तुम्ही लढवणार आहे, मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय कसं. नाही ते आताच कसं असते पुढे सांगू काय राजकारण सांगत नसते जणू. 27 बऱ्यापैकी राजकारण शिकले. हां मग शिकलं मला त्यांनी. 2023 रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे. लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळणार ना. सगळ्या सोयऱ्याला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचे. चला मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी आहे हक्काची ती मिळाली. बरं आता नाही फॉलोअप देण्याचं काम माहिती देण्याचं काम सरकारचं असतं. त्यांनी दिली नाही. आणि हे बघा 5-5 महिने किती हरकत आला तरी 5-5 महिने लागत नाही. यंत्रणा काय कमी नाही. कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काही नाही. यंत्रणा भरपूर आहे. करायचं आहे की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं. त्याच्यामुळे आम्ही 5 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 4-5 महिने झाले त्याला. आता वेळ देऊ शकत नाहीत. आता हा पावसाळ्याचा पेरणीचा काळ आहे, कामाचा काळ आहे. अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे. त्यांना तुमचं आव्हान काय. मी 3 दिवसापूर्वीच केलं आव्हान.